असंच एक गाव म्हणजे कसं कळेलच. त्या गावाची रचनाच वेगळी. स्वप्नात बघतो तशी नाही, हे गाव वेगळंच. खरं तर कुठल्याही गावात गेल्यावर तिथली घरं एका विशिष्ट पद्धतीने बांधलेली आपण बघतो. काहीतरी साम्य त्या बांधकाम शैलीत आपल्याला दिसतं. ती कदाचित त्या गावाची ओळखसुद्धा असते. मात्र या गावात असलेलं प्रत्येक घर स्वतःची वेगळी ओळख देणारं, स्वतंत्र विचारांनी उभं असलेलं, जरी आजूबाजूला का असेना स्वतःचं वेगळेपण जपताना बाजूला असलेल्या वास्तूचं अस्तित्व झाकळू न देणारं असं असणं जिवंत हाडामासाच्या मनुष्यात सुद्धा बघायला मिळणं दुर्मिळ झालं आहे. पण मग प्रभातच्या मनात सहज प्रश्न उभा राहिला, ही निर्मिती पण तर कोण्या मनुष्याचीच असणार? असो, प्रभात आजच या गावात एका मोठ्या शहरातून नोकरीनिमित्त दाखल झाला होता. नॅरोगेजनं भल्या पहाटे पहाटे त्या छोट्याशा पण टुमदार स्टेशनवर त्याने पाऊल ठेवलं होतं. स्टेशनच्या बाहेर निघाल्यावर छुम छुम करणाऱ्या घोड्यागाडीत बसून तो गाव मनात साठवत आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार होता. नुसतंच गाव नाही, त्या गावाचं वेगळेपण सुद्धा सहज त्याच्या मनात एक वेगळाच आनंद देत होतं. ती घोडागाडी हाकणारा हुर्र आहा असे आवाज करत ती गाडी हाकत होता. हातात त्या खेचराला हाकण्याकरिता चाबूक त्याच्या हातात होता, पण तो त्याचा वापर फक्त हातात धरण्यापुरताच करतोय हे प्रभातला कळायला वेळ नाही लागला. त्या गाडीवाल्याचा त्या खेचराशी संवाद मात्र कायम चालू होता. चल चल. खेचराच्या पायात बांधलेली ती घुंगरं आणि त्याचा तो त्या खेचराशी संवाद, काहीतरी वेगळाच नवीन अनुभव प्रभात अनुभवत होता. सूर्याची किरणं एखाद्या रंगमंचावर प्रकाश योजना केल्यासारखी झाडाच्या जाळीतून बाहेर मार्ग शोधत होती. रंगमंच हळूहळू उजळावा तशी सकाळ उजाडत होती आणि प्रभातनी आपली एंट्री घेतली होती. हे गाव म्हणजे नवीन नाटक, नवीन रंगमंच असल्यासारखं त्याला भासत होतं. कारण तो स्वतः एक उत्तम नट, नाटककार होता. पण काही अडचणींमुळे त्याला नोकरीनिमित्त हे सगळं सोडून या छोट्या गावात यावं लागलं होतं. जी भूमिका वठवायची होती ती सोडून एका नव्याच भूमिकेचं स्क्रिप्ट त्याच्या हातात आलं होतं. ही भूमिका पण ताकदीने निभावून न्यायला तो तयार होताच. पाहुणं आलं की मुक्काम आपलं? हो. त्याचा संवाद विसरल्यासारखा खडबडून तो बोलायला लागला. किती द्यायचे? काय पैसं? द्या की तुम्हाला योग्य वाटेल ते. असं काही उत्तर मिळेल त्याला अपेक्षाच नव्हती. तुम्ही सांगा. इथं सांगायची पद्धतच नाही बघा. जे द्याल ते आनंदानं द्या म्हणजे झालं. प्रभातनं खिशात हात घातला. हाताला 50 रुपये लागले. ते त्यानं त्या गाडीवाल्याच्या हातात ठेवले. पाहुणं अजावातच काय बोलला नाही. आपल्याच धुंदीत होता तुम्ही. नवीन दिसता. काय लागलं तर म्या इथंच राहतो. थ्यो वडाचा पार दिसतोय तिथंच. सकाळी हो टांगा चालवतो या आणि मग दुपारी त्या राधाकृष्णाच्या मंदिराची जरा साफसफाई करतो या आणि मग सांच्याला पुन्हा यो खेचर हाकतो. 4 पैसे मिळत्यात त्यात खुश आहे मी. चला दुसरी गाडी लागली असन. येतो पाहुणं. द्या की आवाज कधी. प्रभात फक्त ऐकत होता. किती आपुलकेपणाने बोलला तो गाडीवाला. आणि आपण त्याला नावसुद्धा विचारलं नाही. ह्या विचारात प्रभात फाटक उघडून आत शिरला. स्वच्छ सुंदर कौलारू पडवी असलेलं ते घर, अंगण हातांनी सारवलेलं. अंगणभर ते हातांच्या तळव्यांचे गोल गोल नजरेत भरत होते. समोर सुंदर तुळशी वृंदावन. त्यातली तुळससुद्धा सुंदर डेरेदार दिसत होती. तुळशीच्या आजूबाजूला पांढरी स्वच्छ रेखीव रांगोळी काढली होती.
त्यावर हळदी कुंकवाच्या चिमटी टाकलेल्या आणि नुकतंच कुणीतरी सुवासिक उदबत्ती रोवून गेलेलं होतं. त्या उदबत्तीचा सुगंध दरवळला होता. दरवाजावर आंब्याचं तोरण झोके देत होतं. नेपथ्यकारानं सेट उभा राहावा तसं सगळं प्रत्यक्षात अनुभवताना प्रभात हरवून गेला होता. प्रभात, आलास? ये ये, स्वागत आहे तुझं. उंच शरीरयष्टी, पांढरे शुभ्र मागे वळवलेले केस, भव्य कपाळ, त्यावर उभं गंध लावलेलं, अंगात पांढरा स्वच्छ रेशमी कुर्ता, खाली रुंद काठाचं धोतर, त्यावर उपरणं, अशा त्या भारदस्त व्यक्तिमत्वाच्या अण्णांना पाहून प्रभात पटकन त्यांना नमस्कार करायला वाकला. जय हरी विठ्ठल, सुखी रहा. कसा आहेस? कसा झाला प्रवास? छान. सगळा क्षीण या गावात पाऊल ठेवताच गेला. ह्या पुढचा प्रवास उत्तम होणार. जय हरी विठ्ठल. त्याची चिंता तू कशाला करतोयस? आहे की तो ज्यानं तुला जन्माला घातलं. त्याचं वाक्य अर्ध्यावर तोडत अण्णा अगदी सहज बोलून गेले. नाही, तसं नाही, तो तर होणारच. मला म्हणायचं आहे, ह्या पुढचा टप्पा नवीन कामाचा राहणार. पण हे गाव बघून ते फार कठीण जाईल असं मला वाटत नाही. आणि शिवाय आपण आहातच वेळोवेळी सल्ला द्यायला, मार्गदर्शन करायला. अण्णा, काकी कुठे दिसत नाहीत? अरे, सकाळी सकाळी त्या सावळ्याला जाग केल्याशिवाय तिचा दिवस सुरू होत नाही. सडा शिंपण झालं की लगेच त्याच्याकडे धाव घेणार. बरं ऐक, तुझ्याकरता निरोप आहे तिचा. आज चहा, न्याहारी, सकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण इथेच करायचं आहे. मग उद्यापासून तू तुझा मोकळा. तुझी खोली कालच तिने लावून ठेवली आहे. नाही म्हणायचा प्रश्नच नाही. मी सुद्धा तिच्या शब्दाबाहेर नाही. जा, आटोप पटपट, ती येईलच इतक्यात. प्रभात त्या प्रेमळ आग्रहाला मान देऊन खोलीकडे वळला. ऐस पैस चौकोनी त्या खोलीत सामान म्हणायला फक्त एक पलंग, एक कपाट, एक खुर्ची आणि एक टेबल. दोन बाजूला दोन मोठाल्या लाकडी खिडक्या आणि त्या लाकडी कपाटावर असलेला आरसा. प्रभात त्या आरशासमोर उभं राहून स्वतःला न्याहाळत होता. रंगमंचावर पाऊल ठेवण्यापूर्वी जसा नट स्वतःला एकदा निरखून बघतो ना, अगदी तसाच. इतक्यात आरशातून कोपऱ्यात ठेवलेला ग्रामाफोन त्याला दिसला. चला, संगीत इथे पण आपल्यासोबत असणार, ह्या विचारांनी उत्सुकतेनं त्यावर असलेली 78 RPMची ती रेकॉर्ड ग्रामाफोनला चावी फिरवून त्यानं लावली. दोन ध्रुवांवर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे, वाऱ्यावरती जशी चुकावी रान पाखर दोहोकडे. वाऱ्यावरती जशी चुकावी रान पाखर दोहीकडे. गजानन वाटव्यांचं ते गाणं ऐकून तो थोडा सैरभैर झाला. का दिसला आरशात तो ग्रामोफोन? का बघितलं मी आरशात? स्वतःलाच तर बघणार होतो. अशा सगळ्या विचारांची कालवाकालव मनात दाटून आली. पण कुठल्या कृतीनं काय समोर येणार हे कुठे आपल्याला माहिती असतं. म्हणून तर आयुष्य वेगवेगळी वळणं घेत असतं. प्रभातनी असंच एक वळण मागे सोडून पुढला प्रवास सुरू केला होता.